प्रभाग क्रमांक 33 मधील नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवणं, शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं तसंच परिसरातील विकास कामांना गती देण्याच्या उद्देशानं न्यू कोपरे येथील दामिनी मंगल कार्यालय परिसरात भाजप नगरसेविका सौ धनश्री दत्ताभाऊ कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या जल्लोषात संपन्न झालं। भाजपा महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे उपाध्यक्ष माननीय अरुण भाऊ दांगट, नगरसेवक सुभाष नाणेकर आणि नगरसेविका सौ धनश्रीताई दत्ताभाऊ कोल्हे यांच्या शुभ हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 33 हा पुणे शहरातील विस्तीर्ण आणि लोकसंख्येच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रभाग असून न्यू कोपरे, कोंढवे, धावडे, शिवणे, उत्तम नगर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या, विकास कामांच्या मागण्या, शासकीय कार्यालयांशी संबंधित अडचणी तसंच नागरी सुविधांबाबत पाठपुरावा करण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं। यावेळी बोलताना प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चा सचिव दत्ताभाऊ कोल्हे यांनी सांगितलं की प्रभाग क्रमांक 33 मधील नागरिकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सातत्यानं कार्यरत राहणार आहोत। रस्ते, पाणी पुरवठा, जलनिस्सारण व्यवस्था, स्वच्छता, उद्यानं, सार्वजनिक सुविधा तसंच इतर नागरी प्रश्न सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्यालय प्रभावी माध्यम ठरणार आहे। नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी हे कार्यालय कायम खुले राहील। प्रभागासाठी प्रलंबित विकास कामं मार्गी लावण्यासाठी तसंच नवीन विकास कामे मंजूर करून घेण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहणार आहोत। कार्यक्रमास नगरसेवक सचिनभाऊ मोरे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव दत्ताभाऊ कोल्हे, विजय कोल्हे, भगवान मोरे, महिला मोर्चा अध्यक्ष सौ मनीषाताई मोरे, सौ सायली भोसले, सौ निलिमा गवांडे, अमोल तोडकर, अभिजित धावडे, युवा मोर्चा अध्यक्ष निखिल धावडे, उमेश सरपाटील, अभिजित कांबळे तसंच विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी जनसंपर्क कार्यालयाच्या उपक्रमाचं स्वागत करताना नागरिकांना थेट संवादाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं। परिसराच्या विकासासाठी लोकसहभाग आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा आवश्यक असून हे कार्यालय त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थित नागरिकांनी परिसरातील विविध विकास कामांबाबत सूचना आणि मागण्या मांडल्या। नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक 33चा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित सर्व मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांचं मनपूर्वक आभारही मानण्यात आले। आज आमच्या प्रभाग क्रमांक 33 मधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सौभाग्यवती धनश्रीताई दत्ता कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्याचं या भागामध्ये आज उद्घाटन होत आहे। खरं त्यांचा कामाचा धडाका खूप मोठा आहे। ते राहिला खडकवासल्यामध्ये, कोल्हेवाडीमध्ये राहतात, पण आज प्रभाग क्रमांक 33 मध्ये लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी या भागामध्ये आपलं आणखी जनसंपर्क कार्य असावं, लोकांची चांगला संवाद व्हावा आणि लोकांची कामं व्हावी या दृष्टीने या ठिकाणी जनसंपर्क कार्य उघडले। या भागामधील आपले चांगले नगरसेवक, कार्यक्षम नगरसेवक सुभाषभाऊ नाणेकर या ठिकाणी असतात। आज दोघे मिळून ज्यांचे चांगले काम करतील अशी आम्हाला आशा आहे। आम्ही त्यांच्या ह्या कार्याला आणि त्यांच्या नवीन जनसंपर्क कार्याला शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या सहकारी सौभाग्यवती धनश्रीताई दत्तात्रय कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज आमचे सर्वांचे मार्गदर्शक व पुणे महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस अरुण भाऊ दांगट यांच्या हस्ते पार पडले। प्रभाग क्रमांक 33 हा खूप मोठा प्रभाग क्रमांक भौगोलिक असल्याने प्रत्येक नगरसेवकाला प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हे माध्यम असतं। त्यामुळे ह्या भागातील लोकांना ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी आमच्या सहकारी दत्तात्रय धनश्रीताई कोल्हे यांनी जनसंपर्क कार्यालय केले। ताई असतील, मी असेल, आम्ही दोघं मिळून प्रभाग क्रमांक 33चा विकास कसा होईल आणि कशी सर्वसामान्यांची सेवा होईल हेच आम्ही उद्देश ठेवून इथून पुढच्या काळात अशाच पद्धतीने कार्य करत राहू आणि ताईंना मी खूप खूप शुभेच्छा देतो की अशाच पद्धतीने तुमचं कार्य महिलांसाठी असेल, सर्वसामान्यांसाठी असेल कार्यरत राहावा। आणि आजच्या या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमचे सहकारी
चेअरमॅन बबनराव मोरे असतील, तसेच धनश्रीताईंचे मिस्टर पुणे जिल्हा, मला वाटतं महाराष्ट्र प्रदेश सचिव ओबीसी आघाडी हे दत्ताभाऊ कोल्हे असतील, आमचे दुसरे भारतीय जनता पार्टी खडकवासला मतदारसंघाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष निखिल भाऊ दावडे असतील, तसेच आमचे दुसरे सहकारी भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे सरकार असतील, त्याचबरोबर युवा मोर्चाचे आबी असेल, अजय बाबर असतील, त्यानंतर आपला संतोष भाऊ दरेकर असेल, तसेच आपले मोरे असेल, आमचा सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिलाय। सर्वांनी या ठिकाणी पुन्हा त्यांना एकच सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की जनसंपर्क कार्यालय ताईंचा असो किंवा माझा असो, सर्वप्रथम ते पक्षाचं आहे। त्यामुळे प्रत्येकाने इथं येऊन समाजसेवा किंवा सर्वसामान्यपर्यंत भारतीय जनता पार्टीचा उद्देश पोहोचला पाहिजे हे साथ करावं। कोंडवेजवाडीमध्ये जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होते, काय भावना तुमच्या या जनसंपर्क कार्यालयाचं? नमस्कार, धनश्री दत्तात्रय कोल्हे, नगरसेविका। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपले आमदार भीमराव अण्णा तापकीर, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज कोंडवेजवाडी येथे आपले जनसंपर्क कार्य सुरू करत आहोत। त्या कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाचे सचिव सरचिटणीस अरुणभाऊ दांगड तसेच सुभाषभाऊ नाणेकर नगरसेवक यांच्या हस्ते झाले आहे। आपण या परिसरासाठी जनसंपर्क सुरू करत आहोत कारण येथील लोकांच्या अडीअडचणी, महिलांच्या अडीअडचणी सोडवण्याचा आम्ही कायम प्रयत्न करणार आहोत। तसेच आपले जनसंपर्क खडकवासला येथे असून येथील महिलांना, नागरिकांना ते जाण्या येण्यास लांब पडते, त्यासाठी त्यांच्या सुखसोयीसाठी आम्ही येथे कार्यालय ओपन करत आहोत। तुम्ही नगरसेवक होऊन जवळपास 4 महिने होत, कोणकोणती कामं या प्रभागातील प्रभागामध्ये आपण ड्रेनेजचे काम, तसेच रोडचे काम, लाईटचे काम मार्गी लावलेले आहेत। कचरा प्रश्न असेल तो मार्गी लावलेला आहे। आगामी काळामध्ये आपले रोडचेच कामं राहिलेले आहेत ते होणार, तसेच आपले ड्रेनेज लाईनची कामं होणार आहेत। तसेच आपला वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न असेल, कचरा प्रश्न सुरळीत करण्याचा प्रयत्न असेल। नागरिकांना तसेच महिलांना आवाहन करते की आपण या कार्यालयात येऊन तुमच्या समस्या मांडा, आम्ही त्या नक्की पूर्ण करू। धन्यवाद। नमस्कार, आज प्रभाग क्रमांक 33 खडकवासला मतदारसंघ येथील कार्यक्षम नगरसेविका धनश्रीताई कोल्हे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झालेले आहे। तर ताई आणि आम्ही एकत्रच काम करत आलेलो आहोत। अण्णांच्या भीमराव अण्णा तापकीर कार्यक्षम आमदार आमचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आलेलो आहे। ताईंचं काम खूप छान आहे आणि आनंद झाला की इथं एक ऑफिस पाहिजे होतं ताईंचं, की इथल्या समस्या लोकांच्या, महिलांच्या आज मार्गी लागतील। आणि ताईंना मी शुभेच्छा देते आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक असं अभिनंदन करते। नमस्कार, आज या ठिकाणी उत्तम नगर, कोंडवेजवाडी, शिवणे, कोपरे या गावांसाठी कार्यक्षम नगरसेविका धनश्रीताई कोल्हे तसेच मी स्वतः दत्ताभाऊ कोल्हे महाराष्ट्र प्रदेश सचिव यांचं एक कार्यालय आज या ठिकाणी आपण उद्घाटन केलेलं आहे। माननीय भीमराव अण्णा तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या कार्यालयाचे आज इथे उद्घाटन केलेले आहे। हा भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा प्रभाग असल्यामुळे या 4 गावातील लोकांना नदीच्या पलीकडे खडकवासला येथे येणे शक्य नसल्यामुळे त्यांना ज्या आपल्या महानगरपालिकेतर्फे ज्या महत्त्वाची कामं आपल्याला करायची असतात ते आमच्यापर्यंत पोहोचवता येत नाही। त्यामुळे आम्ही स्वतः या भागात हे कार्यालयाचे उद्घाटन केलेले आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांना आमच्यापर्यंत, आमच्या जनसंपर्क कार्यालयापर्यंत येणे सहज शक्य होणार आहे। त्यामुळे आम्ही खास या 4 गावांसाठी हे कार्यालय या ठिकाणी कार्यालयाचे उद्घाटन केलेले आहे। निवडणूक होऊन जवळपास 4 महिने झाले, कोणते विषय मार्गी लागले त्या प्रभागात? आज या ठिकाणी 4 महिने जरी झाले असले तरी आता सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळे यामध्ये सुद्धा 1 महिना गेलेला आहे आणि सभागृह चालू होण्यासाठी
साधारण 1 महिना, साधारण 2 महिन्यामध्ये जे आपलं काम झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्याची कामं असतील, ड्रेनेजचं काम असेल आणि पाईपलाईनची कामं असतील, ही आपण लवकरात लवकर पूर्ण कशी होतील यासाठी महानगरपालिकेचा पाठपुरावा करून ती आता आपण बऱ्यापैकी कामं मार्गी लावलेली आहेत. मागील वर्षी जो GBSचा प्रादुर्भाव झाला होता त्या संदर्भात आपण महाराष्ट्र शासनाकडे माननीय भीमराव तापकीर असतील, माननीय मुरलीधर मोहोळ असतील यांच्या मार्फत कायमस्वरूपी पाठपुरावा करून जवळजवळ 800 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केलेले आहे व शिडोली PRS आपली जी खडकवासला इथं केंद्र सरकारची संस्था आहे त्यांच्याकडून या आपला जो प्रकल्प होणार आहे त्यासाठी शिडोली PRSची जागा आपण उपलब्ध करून घेतलेली आहे. लवकरात लवकर ती जागा आपला महाराष्ट्र सरकारतर्फे तसेच महानगरपालिकेतर्फे हस्तांतरित होईल. तसेच या भागातील नागरिकांना मी आव्हान करतो की आपल्या ज्या काही तक्रारी असतील तसेच आमचे तसे जे सहकारी आहेत नगरसेवक सुभाष भाऊ नाणेकर हे सुद्धा सक्षम आहेत, परंतु ज्या तक्रारी आमच्याकडून पूर्ण होतील त्या आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. त्यामुळे मी या भागातील सर्व नागरिकांना विनंती करतो, आपल्या काही तक्रारी असेल तर आपण निश्चितपणे आमच्या कार्यालयात येऊन संपर्क साधावा. तसेच उत्तमनगर असेल, कोंडवे असेल, या भागामध्ये शिवणी असेल, कोपरे असेल, या भागामध्ये कचऱ्याचा प्रश्न खूप गंभीर होता. तसेच धायरीसाठी सुद्धा आम्ही कचऱ्याच्या प्रश्नासाठी महानगरपालिकेत कायम पाठपुरावा करून आता 4 गाड्यांची आपण महानगरपालिकेकडून कचऱ्याच्या गाड्यांची पूर्तता केलेली आहे. लवकरच अजून 4 गाड्या महानगरपालिकेतर्फे आपल्या या भागासाठी येणार आहेत. त्यामुळे या भागातील कचऱ्याचा प्रश्न हा निश्चितच संपूर्णपणे नष्ट होईल ही मी आपणातर्फे आरंभ पर्व चॅनेलतर्फे ग्वाही देतो. धन्यवाद. आरंभ पर्वासाठी लक्ष्मण साबळे, पुणे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.